Hello dear students, good morning all of you. I hope you are doing your studies very well. In previous video, we were solving your practice set 1.2. Previous video मध्ये practice set 1.2 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट and क्वेश्चन सेकंड मधला आपण सब क्वेश्चन फर्स्ट सोडवला होता. क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे तर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स ग्राफिकली. आपल्याला काही इक्वेशन्स दिले आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले आहेत, ते आपल्याला ग्राफिकल मेथडचा यूज करून सॉल्व करायचे आहेत. ते इक्वेशन आपण सॉल्व करतो म्हणजेच काय करतो तर व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू आपण फाइंड करतो. एक्स अँड वाय या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू आपण तिथे फाइंड करतो ग्राफिकल मेथडचा यूज करून. त्यासाठी असणाऱ्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितले आहेत, त्याचे बीट सिमिलर आपण एक्झाम्पल्स ही सॉल्व केले आहेत. डिरेक्टली आपण क्वेश्चन नंबर सेकंडमधल्या सेकंड सब क्वेश्चनकडे वळणार आहोत. पहा, इथे त्यांनी आपल्याला दोन इक्वेशन्स दिले आहेत जे आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व करणार आहोत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. स्टेप्स काय आहे? फर्स्ट स्टेप तर आपल्याला 4 कोऑर्डिनेट पेअर्स हव्यात. ओके, ठीक आहे. फॉर फर्स्ट इक्वेशन 4 पेअर्स अँड फॉर सेकंड इक्वेशन 4 पेअर्स. सो फर्स्ट इक्वेशन आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. दॅट इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो? आपल्याला व्हॅरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, सो वी कॅन कन्वर्ट दिस इक्वेशन ॲज लाईक वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स. ॲज सिम्पल ॲज दिस. नाव आता ह्या पेअर्स कशा फाइंड करायच्या हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तुम्ही इथे तुमच्या मनाच्या व्हॅल्यू घेणार आहात. एक्स अँड वायची व्हॅल्यू तुम्ही एकदा 0 घेऊ शकता. दिस इज द बेटर ऑप्शन टू सॉल्व दिस एक्झाम्पल. पहा, एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली तर फॉर इक्वेशन 1 आपण काढू शकतो. अतिशय सोपा भाग आहे आणि ग्राफिकल मेथडचं एक्झाम्पल फॉर 4 मार्क्स तुम्हाला येतच, कंपल्सरी एक्झाममध्ये सॉल्व करायला येणार आहे. सो सी, फॉर इक्वेशन 1 इफ वी पुट x is equal to 0, what we'll get is y is equal to, what is the equation? 5 minus x, that is 5 minus 0. 5 minus 0 is 5. So y is equal to 5. y ची value 5 आली. If we put x is equal to 5, then what we will get? y is equal to 5 minus x, that is 5 minus 5. So we will get y is equal to 0. So see, 5 and 0. Again if we put x is equal to 2, then we will get the value of y is 3. आणि जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू तेव्हा आपल्याला y ची व्हॅल्यू 2 मिळणार आहे. असं फर्स्ट इक्वेशनसाठी आपल्याला 4 पेअर्स मिळाले आहेत. पेअर्स आपण लिहून घेऊया. काय आहेत पहा, 0, 5. पेअर्स कशा फाइंड करायच्या हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही एकदा एक्स आणि एकदा वायची व्हॅल्यू 0 अज्यूम करा. त्यानंतर तुम्ही काही व्हॅल्यू घेऊ शकता. आपण 4 कोऑर्डिनेट पेअर्स घेतोय. 4 पेअर्स यासाठीच की तुमची लाईन स्ट्रेट यावी, ॲटलिस्ट 3 पॉईंट्समधून तरी तुमची लाईन ती जावी, यासाठी आपण 4 कोऑर्डिनेट पेअर्स घेत असतो. पहा, सेकंड पेअर आहे 5 अँड 0. थर्ड वन इज 2 and 3, then 3 and 2. Okay, similarly we will do this for second equation. What is second equation? X minus y is equal to 3. So we can convert this equation like y is equal to x minus 3. If we put x is equal to 0, then 0 minus 3 is minus 3. So the first pair is 0 and minus 3. See, again if you put y is equal to 0, then y is equal to 0. 3 minus 3 is 0. So we will get 3 x, the value of x we will get 3 over here. So it is 3 and 0 second pair. Then 2 and minus 1, and after that last and fourth pair of second equation is 1 and minus 2. Now you can put this point on a graph paper. What you have to do? Use the graph paper, pencil and scale, and draw x and y axis on your graph paper. Okay, here it will be 0, 1, 2, 3,
4, 5. Here will be -1, -2, -3, like this. 1, 2, 3, -1, -2, -3. Okay, this is y, this is y dash, this is x, this is x dash. Write scale over here. On both axes 1 centimeter is equal to 1 unit. Okay, then you can plot these points on a graph paper. You will get 2 lines आणि त्या 2 लाईन्स कुठे इंटरसेक्ट होणार आहेत तर 4 and 1 म्हणजे त्या लाईन इथे कुठेतरी इंटरसेक्ट होणार आहे. सो त्याचे इंटरसेक्टिंग पॉईंट्स असणार आहेत 4 and 1, दॅट इज x इज इक्वल टू 4 and y इज इक्वल टू 1. पहा मी तुम्हाला आन्सर सांगते. कोऑर्डिनेट पॉईंट्स मी तुम्हाला काढून दिले आहेत. हे पॉईंट्स तुम्ही ग्राफ पेपरवर व्यवस्थित प्लॉट करणार आहात. तुम्हाला 2 लाईन्स मिळतील इक्वेशनच्या. फर्स्ट लाईन असेल फर्स्ट इक्वेशनची, दॅट इज x प्लस वाय इज इक्वल टू 5, आणि ही लाईन असेल सेकंड इक्वेशनची. या दोन्ही लाईन एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करणार आहेत ते इंटरसेक्टिंग पॉईंट या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. इंटरसेक्शन पॉईंट्स काय येणार आहेत 4 and 1, दॅट इज x इज इक्वल टू 4 and y इज इक्वल टू 1. दिस इज क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2, सेकंड सब क्वेश्चन. इफ यू वॉन्ट दिस यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. कोऑर्डिनेट पॉईंट्स तुम्हाला मिळाले आहेत पेयर्स, ते फक्त तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट करणार आहात. सी question number 2, third sub question. We have to solve the question graphically. These are the given simultaneous equation. Equations काय आहेत पहा. x plus y is equal to 0 and second equation is 2x minus y is equal to 9. These two are the equations. Equations आपण graphically solve करणार आहे. Each equation साठी 4 order pairs आपण find करणार आहोत. See, first equation is x plus y is equal to 0. We can write or convert this equation like y is equal to minus x. Okay, x इकडे आल्यावर काय होणार मायनस होणार आहे. सो 0 इट विल बी 0, कारण 0ला प्लस और मायनस हे कोणतंही साईन नसतं. इट इज न्यूट्रल. ओके, x जर 2 असेल तर y -2 असणार आहे. x -2 आहे. पहा y इज इक्वल टू आपण काय म्हणतो आहे -x. ओके, इफ x इज इक्वल टू -2 -2 then what will it will become minus become plus. So y is equal to +2. ओके, -1 1 अशा 4 ऑर्डर पेअर्स आपल्याला मिळालं आहे. अगदी तोंडी आहे. पहा 0 and 0 इज द फर्स्ट ऑर्डर पेअर. 2 and -2, -2 and 2, -1 and 1. Next, for second equation is 2x minus y is equal to 9. So y is equal to 2x इकडे जाणार आहे 2x minus 9. So if we put x is equal to 0, then we will get the value of y -9. If we put x is equal to 2, we will get -5. ह्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या आहेत हे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. या इक्वेशनमध्ये तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर पहा इक्वेशन काय आहे y इज इक्वल टू 2x minus 9. एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर y इज इक्वल टू 2 into 0 minus 9. 2 into 0 is 0. And answer will be -9. So y is equal to -9. So first order pair is 0 and -9. Second is 2 and -5. Third is 5 and 1. And fourth one is 4 and -1. अशा आपल्याला फर्स्ट इक्वेशनसाठी फॉर फर्स्ट इक्वेशन 4 ऑर्डर पेअर्स अँड फॉर सेकंड इक्वेशन 4 ऑर्डर पेअर्स मिळाले आहेत. नाव व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू draw the x and y axis on a graph paper by using scale and pencil. Okay, we will draw this x axis, x dash, y axis, it will be y dash. Here the positive numbers, here negative, here positive, here negative. Write down the scale.
आता इथे एक पॉईंट काय आला आहे पहा, ऑर्डर पेअर काय आली आहे 0 अँड 0. हाऊ विल यू शो 0 अँड 0? हा पॉईंट इथे येणार आहे, दॅट इज 0 अँड 0. ओके, सो हा ग्राफ तुम्ही प्लॉट करणार आहात आणि ह्या दोन लाईन्स एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करणार आहेत ते ह्या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. ह्या दोन लाईन्स एकमेकांना 3 अँड -3 IS या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहेत. सो हे इट विल बी युअर आन्सर. दिस इज द ऑर्डर पेअर for the first equation. This is the for second equation. You can use these points and you can plot this on graph paper. You will get the two lines of equations. Where the two lines intersect will be the what will be the intersection points, and that will be the solution of your simultaneous equation by graphical method. Solution is 3 and -3, that is x is equal to 3 and y is equal to -3. Got it? This is practice set 1.2 question number 2, third sub question. Okay, now we will move towards the next question. If you want the solution, you can take the screenshot. See the next sub question, that is fourth question. They have given us the simultaneous equation. The given simultaneous equations are 3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. We can convert this equation as equation is 3x minus y is equal to 2. We can convert this y is equal to 3x minus 2. Okay, and then coordinate points. If the equation is y is equal to 3x minus 2, if we put x is equal to 0 in equation, what we will get? Y is equal to 3 into 0 minus 2. 3 into 0 is 0, so y is equal to -2. So we get the value of y is -2. First order pair is 0 and -2. If you put x is equal to 1 in the equation, what we will get? Y is equal to 3 into 1 minus 2. 3 into 1 is 3 minus 2 is again 1. So y is equal to 1. If we put x is equal to 1, we will get y is equal to 1, and second order pair is 1 and 1. Similarly, you can put -1, x is equal to -1, then you will get y is equal to -5, and if you put x is equal to 2, we will get y is equal to 4. पहा, xच्या किमती जर तुम्ही या इक्वेशनमध्ये पुट केल्या आहेत तर तुम्हाला yच्या व्हॅल्यू मिळणार आहेत, आणि इथे आपल्याला 4 ऑर्डर पेअर्स मिळाले आहेत. कोणत्या आहेत? फर्स्ट ऑर्डर पेअर इज 0 and -2, सेकंड इज 1 and 1, थर्ड इज -1 and -5, and फोर्थ वन इज 2 and 4. ऑर्डर पेअर कशा फाईंड करायच्या आहेत हे आपण पाहतो आहे. मी तुम्हाला सांगते आहे, या इक्वेशनमध्ये तुम्ही जर एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. अगेन सी फॉर सेकंड इक्वेशन तुम्हाला सेम तसंच करायचं आहे. इथेही आपल्याला 4 ऑर्डर पेअर मिळणार आहेत. फर्स्ट ऑर्डर पेअर आहे 0 and -3, whereas 0 point lies on x axis and -3 is the point which lies on y axis. Then again 1 and -1, 2 and 1, 3 and -3. Okay, now you can draw the graph for this equation. What we have to do again, draw x and y axis, write the scale, then plot those points. You will get the two lines, and lines will intersect at -1 and -5. This will be the intersecting point. The solution, so therefore the solution of given simultaneous equation is x is equal to -1 and y is equal to -5. If you want this, you can take the screenshot. पहा, आपण ग्राफिकली सॉल्व करतो आहे. एक्झाम्पल्स ग्राफिकली सॉल्व करतो म्हणजे काय करतो आहे तर हा एक्झाम्पल्सचे ऑर्डर पेअर्स फाइंड करतो आहे. एका इक्वेशनसाठी 4 ऑर्डर पेअर्स, सेकंड इक्वेशनसाठी 4 ऑर्डर पेअर्स. ऑर्डर पेअर्स कशा फाइंड करायच्या हे मी तुम्हाला सांगितले आहे. त्यानंतर आपण ग्राफ प्लॉट करणार आहे, एक्स अँड वाय ॲक्सिस काढणार आहे.
इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतील, इकडे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, आपण पॉईंट्स प्लॉट करू शकतो. आणि पॉईंट्स प्लॉट केल्यावर तुम्हाला 2 स्ट्रेट लाईन्स मिळणार आहेत. त्या 2 स्ट्रेट लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहेत ते पॉईंट, तो इंटरसेक्शन पॉईंट सोल्युशन असणार आहे. कोणत्या पॉईंटमध्ये ह्या 2 इक्वेशन्सच्या लाईन इंटरसेक्ट करणार आहेत तर -1 अँड -5, whereas x is equal to -1 and y is equal to -5. This is question number 4, sub question 4 from question number 2 from your practice set 1.2. आय थिंक यामध्ये 2 क्वेश्चन्स राहिले आहेत ते तुम्ही सॉल्व करणार आहात. स्टार क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला जमेलच, इट्स सो इझी, तर डू कॉन्टॅक्ट मी तुम्हाला ते सॉल्व करून देईन. बट यू हॅव टू पुट युअर एफर्ट्स. ओके, मॅथ्स इज व्हेरी इझी आणि यातला एक तरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम्पलला कंपल्सरी असणार आहे. सो डू प्रिपेअर. थँक्यू.